नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्याभारती पुणे यांच्या स्पर्धा परीक्षा चॅनेल 7 प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपलं स्वागत आहे. तलाठी भरती, पोलीस भरती, वर्ग ब, वर्ग क, वर्ग ड परीक्षा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समित्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या परीक्षा या सर्वांसाठी आम्ही 4 विषयांचा अभ्यासक्रम मराठी, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, भूमिती व सामान्य ज्ञान या विषयावर विविध प्रकरणे आमच्या YouTube चॅनेलवर सादर करीत आहोत. आजचा विषय आहे नातेसंबंध किंवा रक्तसंबंध. या भागामध्ये आपण मागील 15 वर्षात जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याची उत्तरं व स्पष्टीकरण बघूया. विनंती आहे आपल्याला की आपण 7 प्रकाश वाघ हायफन यूट्यूब या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आता प्रश्न क्रमांक 1 बघूया. एका कुटुंबात 8 सदस्य दिलेले आहे. त्यांना त्यांनी नाव दिले ABCDEFG आणि H आणि काही माहिती दिली आहे. पहिली माहिती आहे A व B हे पती पत्नी असून B स्त्री आहे, म्हणजे A पुरुष झाला. A आणि B पती पत्नी आहे. A व B यांना C मुलगा व D मुलगी आहे. म्हणजे A आणि B यांना एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा C आहे, मुलगी D आहे. C चे लग्न E शी झालेले, म्हणजे C मुलाचे लग्न E शी झालेले, म्हणजे C आणि E पती पत्नी झाले. त्यांना त्यापासून मुलगा झालेला आहे F. त्याचप्रमाणे मुलगी D चे लग्न G शी झालेले आहे आणि त्यापासून त्यांना H ही मुलगी झालेली आहे. तर मग विचारलं आहे F आणि H यांचा संबंध काय. आता बघा, C आणि D हे A B या पती पत्नी पासून झालेले अपत्य आहे, म्हणजे दोन्ही भावंड आहे. A B ची मुलं आहे. F हा C चा मुलगा असल्यामुळे D ही त्याची आत्या ठरते. म्हणजेच C हा D ची मुलगी H हिच्यासाठी मामा ठरतो. H च्या दृष्टिकोनातून मामाचा मुलगा F हा तिचा मामे भाऊ ठरतो आणि हेच नातं F च्या दृष्टीने परस्पररित्या लागू शकतं. H आणि F किंवा F आणि H हे एकमेकाचे मामे भाऊ ठरतात. आता दुसरा प्रश्न बघूया. A च्या वडिलांचे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून निधन झाल्यानंतर त्यांनी B शी पुनर्विवाह केला, म्हणजे B ही A ची सावत्र आई आहे. B ला तिच्या आधीच्या पतीपासून C हा मुलगा होता. C चा त्याच्या सख्या वडिलांकडील चुलत भाऊ D आहे. त्या D ला E नावाची मुलगी आहे. E चा A शी रक्तसंबंधाच्या दृष्टीने काय संबंध आहे? पर्याय दिलेले अ रक्ताचे कोणते नाते नाही, ब चुलत बहीण, क सावत्र बहीण, ड मामे बहीण. आता हे आपण आकृतीत काढून बघूया. A च्या वडिलांचे, मग आपण A दाखवला आहे आणि निळ्या रंगामध्ये A's फादर दाखवलेला आहे आणि मदर, A ची जी मदर आहे ती डिमाइस म्हणजे मृत्यू झालेला दाखवलेला आहे. त्यामुळे A च्या फादरने दुसरं लग्न केलं B शी, B शी पुनर्विवाह केला. म्हणजे B ही A च्या वडिलांची दुसरी पत्नी आहे, म्हणून A हा सावत्र मुलगा किंवा B ही A ची सावत्र आई आहे. B ला आधीच्या पतीपासून C हा मुलगा आहे. तर B ला आधीच्या पतीपासून C हा मुलगा आहे. त्याच्या सख्या वडिलांकडील चुलत भाऊ D आहे. C च्या आधीच्या नात्याकडून सख्या वडिलांकडून त्याचा चुलत भाऊ D आहे आणि D ला E नावाची मुलगी आहे. तर E चा A शी संबंध काय? आता बघा, B ही A ची सावत्र आई आहे, बरोबर आहे, आणि C हा तिचा आधीच्या पतीपासूनचा मुलगा असल्यामुळे C शी A च्या वडिलांचे व पर्यायाने A चे रक्ताचे नाते नाही.
सीचा चुलत भाऊ डी हा सीच्या सख्या वडिलांकडे नातेवाईक असल्यामुळे त्याचाही एचा रक्ताशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे इथं डी ची मुलगी ई आणि ये यांचे रक्ताचे डायरेक्टली कोणतेही संबंध किंवा नाते नाही. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अ, रक्ताचे कोणतेही नाते नाही. आता तिसरा प्रश्न बघूया. एका पुरुषाने एका छायाचित्राकडे बोट दाखवून सांगितले, या स्त्रीचा नवरा हा माझ्या पत्नीच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा आहे. त्या छायाचित्रातील स्त्रीचा त्या पुरुषाची काय संबंध आहे? आणि पर्याय दिले आहे अ भाच्याची पत्नी, ब भाची, क पुतणीची पत्नी, ड मेहुणी. तर दोन वाक्य लक्षात ठेवा. या स्त्रीचा नवरा म्हणजे फोटोतील स्त्रीचा नवरा माझ्या पत्नीच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा. म्हणजे पुरुषाच्या पत्नीचा एकुलता एक भाऊ म्हणजे त्या पुरुषाचा मेहुणा झाला. मेहुण्याचा मुलगा हा पुरुषाचा भाचा ठरतो, पत्नीच्या भावाचा मुलगा. म्हणजे छायाचित्रातील स्त्री ही त्या भाच्याची पत्नी असल्यामुळे ती पुरुषाची भाच्याची पत्नी ठरते. म्हणून अ भाच्याची पत्नी हे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. जर ए प्लस बी म्हणजे ए ही बी ची आई आहे, ए गुणिले बी म्हणजे ए हा बी चा वडील आहे, ए मायनस बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे आणि ए भागिले बी म्हणजे ए हा बी चा पती आहे, असे जर आपण मानले तर ए गुणिले बी मायनस सी भागिले डी यावरून डी चा ए शी काय संबंध आहे? पर्याय दिले सून, ब मुलगी, क भाची, ड पुतणी. आता अशा प्रश्नांमध्ये फटक्यात आपण सूत्र दिलेले ते मांडून घ्यायचे. ए प्लस बी, ए ही बी ची आई आहे, ए गुणिले बी ए हा बी चा वडील आहे, ए मायनस बी ए ही बी ची बहीण आहे आणि ए भागिले बी ए हा बी चा पती आहे. म्हणजेच पहिल्या याच्यात आई, दुसऱ्या याच्यात वडील, तिसऱ्या याच्यात बहीण आणि चौथ्या याच्यात पती याचे सूत्र दिलेले आहे. त्यावरून आपल्याला त्यांनी एक नवीन समीकरण दिलं आहे ए गुणिले बी मायनस सी भागिले डी. आता ए गुणिले बी जर वरती बघितलं तर ए गुणिले बी म्हणजे ए हा बी चा वडील आहे, इथं दिलेला आहे. म्हणजे इथं सुद्धा ए हा बी चा वडील आहे. मात्र दुसऱ्या याच्यात बी मायनस सी दिलेलं आहे. बी मायनस सी वरच्या उदाहरणात ए मायनस दिलेलं आहे. म्हणजे ए ही बी ची बहीण आहे असं ए मायनस बी मध्ये दिलं आहे. इथं बी मायनस सी मध्ये ए मायनस बी या नियमाचा वापर होतो. त्यामुळे बी ही सी ची बहीण आहे. म्हणजेच बी आणि सी ही भावंड आहे. सी भागिले डी वरती जर बघितलं ए भागिले बी मध्ये ए हा बी चा पती आहे. म्हणजेच सी हा इथं डी चा पती आहे. म्हणजेच सी हा ए चा मुलगा आहे, डी ही सी ची पत्नी आहे, म्हणून डी ही ए ची सून होते. म्हणून सून हे उत्तर बरोबर उत्तर आहे आणि हे आपण आकृतीद्वारे इथं स्पष्ट केलेलं आहे. हा सोपा प्रश्न आहे. ए हा बी चा मुलगा आहे, बी हा सी चा मुलगा आहे, सी हा डी चा मुलगा आहे, ई ही डी ची पत्नी आहे. तर ए आणि ई चा संबंध काय आहे? पर्याय दिले पणजी, आजी, खापरपणजी, मावशी. मांडून घ्या. ए हा बी चा मुलगा आहे म्हणजे बी वडील आहे, ए मुलगा आहे. परंतु बी वडील हे सी चा मुलगा आहे म्हणजे सी आजोबा आहे, त्यांचा मुलगा त्याचे वडील बी. सी हा डी चा मुलगा आहे म्हणजे डी पंजोबा आहे, त्यांचा मुलगा आजोबा सी हा आहे. आता ई जी आहे ई ही डी ची पत्नी आहे म्हणजे पंजोबाची पत्नी आहे. डी ची पत्नी म्हणजे पंजोबाची पत्नी म्हणजे पणजी. डी हा सी चा वडील आहे, सी हा बी चा वडील आहे, बी हा ए चा वडील आहे म्हणजे डी हा ए चा पंजोबा आहे, वडिलांच्या वडिलांचे वडील. ई ही डी ची पत्नी असल्यामुळे ती ए ची पणजी ठरते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अपणजी. हाही सोपा प्रश्न आहे. प्रश्न 6. ए चा सावत्र मुलगा बी आहे. बी चे लग्न सी शी झाले असून त्यांना डी हा मुलगा आहे. तर डी आणि ए
चा संबंध काय आहे? पर्याय दिले सावत्र नातू, नातू सावत्र मुलगा भाचा. आता ए चा सावत्र मुलगा बी आहे. बी चे लग्न सी शी झालेले आहे आणि त्यांना डी मुलगा झालाय. म्हणजे बी आणि सी पती पत्नी दाखवले आहे आपण आणि डी हा त्यांना मुलगा झालेला आहे. बी हा ए चा सावत्र मुलगा आहे. वरती दिल्याप्रमाणे सावत्र मुलगा बी हा ए चा सावत्र मुलगा आहे. त्याचा मुलगा डी हा ए च्या पुढच्या पिढीतील आहे. परंतु बीशी रक्ताचे नाते नसल्याने डी हा सक्का नातू ठरत नाही. त्यामुळेच डी हा ए चा सावत्र नातू ठरतो. म्हणून ए सावत्र नातू हे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न 7 बघूया. एच्या वडिलांना 2 पत्नी आहेत. पहिल्या पत्नीपासून ए जन्माला आला, दुसऱ्या पत्नीपासून डी ही मुलगी झाली. डी व एचा काय संबंध आहे? पर्याय सावत्र बहीण, सख्खी बहीण, मामे बहीण, आते बहीण. मग आपण एचा फादर सगळ्यात वरती दाखवलेला आहे आणि एच्या फादरला 2 पत्नी आहे म्हणून 2 पत्नी दाखवल्या आहे. ए फादर्स फर्स्ट वाईफ, ए फादर्स सेकंड वाईफ. पहिल्या पत्नीपासून ए हा मुलगा जन्माला आला आहे आणि दुसऱ्या पत्नीपासून डी ही मुलगी जन्माला आलेली. म्हणजे ए आणि डी हे मुलगा आणि मुलगी आहे. ए आणि डी यांचे वडील समान आहेत परंतु आई भिन्न आहे. ए ची आई ही त्यांची पहिली पत्नी होती तर डी ची आई ही दुसरी पत्नी आहे. समान वडील पण भिन्न आई असल्याने त्यांच्यात पूर्ण रक्ताचे नाते नसून ते एकमेकांचे सावत्र भावंड ठरतात. म्हणजे डी ही ए ची सावत्र बहीण आहे म्हणून ए सावत्र बहीण आई वेगळी हे उत्तर बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. ए च्या आईने घटस्फोटानंतर बी शी लग्न केले. आई व बी यांना एक मुलगी झाली जिचे नाव सी आहे. सी चा ए शी संबंध काय? पर्याय सावत्र बहीण, सख्खी बहीण, मावस बहीण, चुलत बहीण. आकृतीद्वारे काढून घेऊया. ए ची आई म्हणजे आपण पहिल्यांदा ए चा फादर आणि ए ची मदर काढून घेऊया आणि खाली दोघांपासून ए झालेला आहे पहिल्या लग्नातला मुलगा. पण त्यांचा नंतर ए चा फादर आणि ए चा मदर यांचा घटस्फोट झाला म्हणून रेड क्रॉसने ते दाखवलं आहे. त्यानंतर ए च्या आईने बी या पतीशी लग्न केलं म्हणून ए ची आई आणि बी या पती पत्नी झाले आणि त्यांना त्यांच्यापासून सी ही मुलगी झाली. तर मग ए आणि सी यांचा संबंध काय? सी ही ए च्या आईचीच मुलगी आहे त्यामुळे दोघींची आई समान आहे. परंतु सी चे वडील बी आहे तर ए चे वडील वेगळे आहे. समान आई पण भिन्न वडील असल्यामुळे ए व सी यांच्यात पूर्ण रक्ताचे नाते नसून त्या एकमेकीच्या सावत्र बहिणी किंवा सावत्र नाते संबंधाने बहिणी ठरतात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे असावत्र बहिणी वडील वेगळे. काही वेळेला अतिशय सोपे प्रश्न येतात. ए चा चुलत भाऊ बी आहे, बी चा मुलगा सी आहे तर सी चा ए शी काय संबंध आहे? आता बी हा ए चा चुलत भाऊ आहे म्हणजे दोघेही समान पिढीतले आहे. बी चा मुलगा सी हा ए च्या पुढच्या पिढीतील असून बी हा सक्का भाऊ नसल्याने सी ला सक्का पुतण्या म्हणता येणार नाही. अशा नात्याला चुलत पुतना असे म्हणतात म्हणून चुलत पुतण्या हे बरोबर उत्तर आहे. हा एक सोपा प्रश्न आहे. प्रश्न 10. ए चा मामे भाऊ बी आहे. या मामे भाऊ बी ची मुलगी सी आहे. सी चा ए शी काय संबंध आहे? पर्याय मामे भाची, भाची, मामे मामे बहीण, आते भाची. आता बघा बी हा ए चा मामे भाऊ आहे. दोघेही समान पिढीतील आहे. बी ची मुलगी सी ही ए च्या पुढच्या पिढीतील असल्याने व सख्खी भाची नसल्याने तिला मामे भाची असे म्हणता येईल. म्हणून हे नाते जे आहे मामे भाची हे नाते आहे.
आता प्रश्न 11 बघूया. एच्या वडिलांची आते बहीण, वडिलांच्या आत्याची मुलगी म्हणजे वडिलांची आते बहीण बी आहे. बीचा मुलगा सी आहे. तर सी आणि एचा संबंध काय? पर्याय आहे आते आते भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ. योग्य उत्तर इथं आते आते भाऊ दिलेलं आहे. आता काढून बघूया. एच एच फादर, त्यांचा मुलगा ए, आणि बी ही वडिलांच्या आत्याची मुलगी आहे, तिचा मुलगा सी. वडिलांची आते बहीण बी ही वडिलांच्याच पिढीतील असल्याने एच्या दृष्टीने ती आत्या तुल्य नातेवाईक ठरते, आणि तिचा मुलगा सी हा एच्या पिढीतील असल्याला त्याला आते आते भाऊ म्हणतात. म्हणजे उत्तर ए आते आते भाऊ सेकंड कझिन हे बरोबर उत्तर आहे. हाही सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12. एच्या आईचा मामे भाऊ म्हणजे आईच्या मामाचा मुलगा म्हणजे आईचा मामे भाऊ बी आहे. बी ची मुलगी सी आहे. तर सी आणि एचा संबंध काय? आकृती काढून बघायचं. मुलगा ए, त्याची आई दाखवायची, एज मदर टॉपला दाखवली. त्या एच्या मदरचा मामे भाऊ बी आहे. बी ची मुलगी सी आहे, ती सी मुलगी म्हणून दाखवलेली आहे. आता आईचा मामे भाऊ बी हा आईच्याच पिढीत असल्याने एच्या दृष्टीने तो मामा किंवा मामातुल्य नातेवाईक ठरतो. त्याची मुलगी सी ही एच्याच पिढीतील असल्याने तिला मामे मामे बहीण म्हणतात किंवा सेकंड कझिन म्हणतात. म्हणजे ए मामे मामे बहीण किंवा सेकंड कझिन हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. एच्या वडिलांचा चुलत भाऊ बी आहे. त्या चुलत भाऊ बीचा मुलगा सी आहे. तर सी चा एशी काय संबंध आहे? सोपं आहे. व पर्याय दिले चुलत चुलत भाऊ, मामे भाऊ, पुतण्या. आता इथं आपण ए काढून घेऊया आणि वरती एचे वडील एच फादर दाखवूया. एच्या वडिलांचा चुलत भाऊ बी आपण चुलत भाऊ ॲरो दाखवून बी दाखवलेला आहे, आणि त्या बी ला झालेला मुलगा सी हा सी दाखवलेला आहे. तर ए आणि सी चा संबंध काय? आता वडिलांचा चुलत भाऊ बी हा वडिलांच्याच पुढीत असल्याने तो एचा चुलत काका ठरतो. चुलत काकाचा मुलगा सी हा एच्या पुढीतील असून सक्का चुलत भाऊ नसल्याने त्याला चुलत चुलत भाऊ म्हणतात किंवा सेकंड कझिन असं म्हणतात. म्हणजेच अचुलत चुलत भाऊ हे बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 14. एच्या आईने दुसरे लग्न बी शी केले. बी ला आधीच्या लग्नापासून ई मुलगी आहे, म्हणजे ई हे याची सावत्र बहीण आहे. या ई चे एफ शी लग्न झाले. तर एफ आणि एचा संबंध काय? पर्याय दिलेले अ मेवणे, ब धीर, क साडू, ड जावाई. आता आकृती काढून घेऊया. एज फादर एज मदर या दोन आकृती काढल्या आणि त्याच्यामध्ये रेड फुली दाखवलेली आहे, कारण एच्या आईने दुसरं लग्न केलं त्यामुळे एज फादर वेगळे झाले. एच्या आईने बी शी लग्न केलं म्हणजे बी हा एच्या आईचा दुसरा पती झाला, परंतु ए हा पहिल्या लग्नापासून झाला आहे एच्या आईच्या. ओके. दुसऱ्या पतीपासून एच्या आईला ई ही मुलगी झाली. त्या मुलीचा लग्न एफ शी झाले, म्हणजे एफ हा ईचा पती आहे. सख्या बहिणीचा पती मेवणे असता. इथं या सावत्र बहिणी आहे. ए आणि ई हे सावत्र बहिणी आहे, म्हणजे सावत्र बहिणीचा पती म्हणजे सावत्र महिने, म्हणजेच अ मेवणे कंसात सावत्र बहिणीचे पती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. एच्या वडिलांनी दुसरे लग्न बी शी केले. बी ला आधीच्या लग्नापासून सी मुलगा आहे, म्हणजे सी आणि ए सावत्र भाऊ आहे. सी चे लग्न डी शी झाले. डी आणि ए चा संबंध काय आहे? पर्याय दिले सावत्र भावजाई, सावत्र बहीण, मेवणी, नणंद. आकृती काढून घेऊया. एज फादर एज मदर दोन आकृत्या काढलेल्या आहे, पण एच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं आहे त्यामुळे ही रिलेशनशिप ब्रेक झाली आहे, म्हणून ती रेडने दाखवली आहे. म्हणजे एज फादर एज मदर पासून त्यांना ए हा मुलगा झालेला आहे. ओके. नंतर एच्या वडिलांनी दुसरं लग्न बी शी केलं, म्हणजे बी ही एच्या फादरची दुसरी पत्नी आहे. त्या लग्नापासून त्यांना एक मुलगा झाला सी. त्याने डी या मुलीशी लग्न केलं, म्हणजे डी ही सी ची पत्नी आहे.
सी हा एचा सावत्र भाऊ आहे. डी ही सी ची पत्नी आहे. म्हणजे ती एच्या सावत्र भावाची पत्नी होय. भावाच्या पत्नीला आपण भावजय किंवा वहिनी म्हणतात. त्यामुळे डी ही एची सावत्र भावजय किंवा सावत्र वहिनी आहे. म्हणून असावत्र भावजय किंवा सावत्र वहिनी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. एचा सावत्र भाऊ बी आहे. म्हणजे वडिलांच्या दुसऱ्या पत्नीच्या आधीच्या लग्नापासूनचा मुलगा. त्यांच्या सख्या आईकडील चुलत भाऊ सी आहे. रक्त संबंधाच्या दृष्टीने सी चा एशी काय संबंध आहे? पर्याय अ रक्ताचे कोणतेही नाते नाही, पर्याय ब चुलत भाऊ, पर्याय क सावत्र भाऊ, पर्याय ड मामे भाऊ. हे सोपे आहे. ए आणि बी मध्ये काय नातं आहे? दोघं सावत्र भाऊ आहे, म्हणून ए आणि बी मधलं नातं आपण सावत्र भाऊ दाखवलं. मात्र बी आणि सी मधलं नातं काय आहे? बी हा त्याच्या सख्या आईकडील चुलत भाऊ आहे. म्हणजे बी आणि सी मधील नातं बीच्या आईकडून आहे, सख्या आईकडील चुलत भाऊ. बी हा एचा सावत्र भाऊ आहे. म्हणजे ए व बी यांच्यात मुळातच रक्ताचे नाते नाही, ते केवळ वडिलांच्या पुनर्विवाहामुळे एका घरात आले आहे. बीचा चुलत भाऊ सी हा बीच्या सख्या आईच्या बाजूचा नातेवाईक आहे, ज्याचा एच्या रक्त संबंधाशी काही देणे घेणे नाही. त्यामुळे सी आणि एचे कोणतेही रक्ताचे नाते नाही, म्हणून अ रक्ताचे कोणतेही नाते नाही हा बरोबर पर्याय आहे. आता प्रश्न क्रमांक 17 बघू. ए हा बीचा भाऊ आहे, बी ही सी ची आई आहे, सी हा डी चा मुलगा आहे. तर ए व डी चा काय संबंध? उत्तर दिले अ वडील, बी मामा, क काका, ड आजोबा. प्रथम प्रश्न नीट वाचा. कोणत्या दोन व्यक्तीमधील नातं विचारलंय ते ठरवा. या प्रश्नात ए व्यक्ती आणि डी व्यक्ती यांच्यामधील नातं विचारलं आहे. आता इथं ए चा भाऊ बी आहे, ब्रदर आहे. बी ही जी मदर आहे ती सी ची आई आहे. म्हणजे सी हा बी मदरचा सन आहे. आणि सी हा डी चा मुलगा आहे. म्हणजेच ए भाऊ आहे, त्याची बहीण बी आहे, बी चा मुलगा सी आहे आणि सी चे वडील डी आहे. म्हणजे इथे ए आणि डी चे नाते काका असे आहे. म्हणजेच सी काका हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न 18 बघूया. एका स्त्रीकडे बोट दाखवत रमेश म्हणाला, ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची पत्नी आहे. ती स्त्री रमेशची कोण? हा सोपा प्रश्न आहे. पर्याय दिलेले अ बहीण, ब पत्नी, सी मुलगा, डी मुलगी. आता आपण आकृती काढूया. रमेश एका स्त्रीला म्हणतो, ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची पत्नी आहे. म्हणजे आता रमेशचे वडील, त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण? रमेश. आणि रमेशच्या मुलाची पत्नी म्हणजे कोण? म्हणजे रमेशची पत्नी. म्हणजे स्त्री ही रमेशची पत्नी आहे. म्हणून ब पत्नी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 19. एका व्यक्तीकडे बोट दाखवत राम म्हणाला, तो माझ्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे. तर तो व्यक्ती रामचा कोण आहे? एक भाऊ, दोन चुलत भाऊ, तीन पुतण्या, चार मुलगा. आकृती काढून घेऊया. राम एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, तो माझ्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे. आता टप्प्याटप्प्याने पाहूया. माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे स्वतः राम स्वतः किंवा रामचा भाऊ असू शकतो. त्या मुलाचा मुलगा म्हणजे रामचा मुलगा जर तो राम स्वतः असेल तर, किंवा रामच्या भावाचा मुलगा जर तो भाऊ असेल तर. अशा रक्तसंबंधाच्या प्रश्नामध्ये जोपर्यंत वेगळे नमूद केलेले नसते, तर माझ्या वडिलांचा मुलगा हे स्वतः सहित गृहीत धरले जाते. म्हणून माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे रामचा मुलगा, म्हणजे रामचा मुलगा हा डी आहे. म्हणून ती व्यक्ती रामचा मुलगा आहे हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. एका स्त्रीकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला, ती माझ्या आईच्या पतीची मुलगी आहे. तर ती स्त्री त्या पुरुषाची कोण? अ बहीण, ब पत्नी, सी आई, ड मुलगी. आता तो पुरुष त्या स्त्रीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो काय?
ती माझ्या आईच्या पतीची मुलगी आहे. माझ्या आईचा पती म्हणजे कोण? माझे वडील. माझ्या वडिलांची मुलगी म्हणजे कोण? माझी बहीण. म्हणून ए बहीण हे बरोबर उत्तर आहे. एका व्यक्तीकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. तर तो व्यक्ती त्या स्त्रीचा कोण? तर उत्तर दिले, भाऊ, चुलत भाऊ, पुतणे आणि काका. आता इथं एक स्त्री आहे, ती स्त्री एका व्यक्तीकडे बोट दाखवते. व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असू शकते, म्हणून दोन्ही दाखवल्यात. ती स्त्री त्या व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणते, माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा. माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे माझे वडील. वडिलांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ. म्हणून ए भाऊ हे पर्याय या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका व्यक्तीकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला, तो माझ्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. तर तो व्यक्ती त्या पुरुषाचा कोण? पर्याय आहे आत्या, भाऊ, भाऊ, काका, पुतण्या. आकृती काढून बघूया. एक पुरुष बोट दाखवतो व्यक्तीकडे. व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असू शकतो. पण तो वाक्य काय म्हणतो? तो माझ्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. म्हणजे तो पुरुष आहे ती व्यक्ती. वडिलांची बहीण कोण? आत्या. आत्याचा मुलगा कोण? आत्या भाऊ. म्हणजेच ती व्यक्ती त्या पुरुषाचा आत्या भाऊ आहे. काही जातीत आत्या भाऊ न म्हणता चुलत भाऊही म्हणतात. पण जर आत्या भाऊ हा पर्याय नसेल तरच चुलत भाऊ हा पर्याय निवडा. नाहीतर आत्या भाऊ हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, एका स्त्रीकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला, ती माझ्या आईच्या आईची मुलगी आहे. तर ती स्त्री त्या पुरुषाची कोण? इथं एक पुरुष दाखवलाय, तो त्या स्त्रीला बोट दाखवत म्हणतो, माझ्या आईच्या आईची मुलगी. आईची आई म्हणजे आजी. आजीची मुलगी आई असेल किंवा मावशी असेल. जर ती आई असती तर तो आई म्हणाला असता. तो आई म्हणाला नाहीये, म्हणून ती मावशी आहे. म्हणून याचं उत्तर आहे ब, मावशी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 24, एका चित्राकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला, ती माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. त्या स्त्रीचा त्या पुरुषाशी संबंध काय? आकृती काढली, पुरुष दाखवला आहे, एका फोटोमध्ये स्त्री दाखवली आहे आणि तो पुरुष म्हणतो, ती त्या फोटोतली स्त्री माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. आता आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे तो पुरुष स्वतः, त्या पुरुषाचे वडील होय. कारण आजोबांना दुसरा मुलगा नाही. म्हणजेच ती स्त्री त्या पुरुषाच्या वडिलांची मुलगी आहे. म्हणजेच ती त्याची सख्खी बहीण आहे. म्हणून असख्खी बहीण हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, जर P गुणिले Q म्हणजे P हा Q चा वडील आहे, P प्लस Q म्हणजे P ही Q ची आई आहे आणि P मायनस Q म्हणजे P हा Q चा भाऊ आहे असे मानले, तर A गुणिले B मायनस C प्लस D या समीकरणावरून D आणि A चा संबंध काय आहे? पर्याय आहे मुलगा, दुसरा पर्याय आहे नातू नात, तिसरा पर्याय आहे पुतण्या, चौथा पर्याय आहे भाऊ. अशा वेळेला ना हे दिलेले चिन्ह उतरून घ्यायचे. P गुणिले Q, त्याचा अर्थ काय दिला आहे? P हा Q चा वडील आहे. P प्लस Q म्हणजे P ही Q ची आई आहे. P मायनस Q म्हणजे P हा Q चा भाऊ आहे. आपल्याला समीकरण काय दिलेलं आहे? A गुणिले B मायनस C प्लस D. आता A प्लस B, A गुणिले B मायनस C प्लस D हे आपल्याला समीकरण दिलं आहे. आता A गुणिले B जर वरती बघितलं तर P गुणिले Q मध्ये P हा Q चा वडील आहे. म्हणजे इथं A गुणिले P मध्ये A हा B चा वडील आहे. आता दुसरा दिलाय B मायनस C. वरती जर दिलं तर P मायनस Q मध्ये P हा Q चा भाऊ आहे. इथं त्यामुळे B हा C चा भाऊ झालेला आहे. म्हणजे B आणि C ही दोन भावंड आहे. वरती P प्लस Q म्हणजे P ही Q ची आई असं दिलंय. इथं C प्लस D म्हणजे C ही D ची आई आहे.
म्हणून डी हा एचा नातू किंवा नात ग्रँड चाइल्ड आहे. म्हणजेच ब नातू नात हे नातेसंबंध किंवा रक्तसंबंध बरोबर आहे. हेच आपण इथं एका आकृतीने दर्शवलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 26 बघूया. ए ही बी ची बहीण आहे, सी ही बी ची आई आहे, डी हा सी चा वडील आहे, ई ही डी ची आई आहे. डी चा ए शी संबंध काय? अ वडील, ब आजोबा, क मामा, ड काका. आता आपण हा क्रम इथं मांडूया. ए ची बहीण बी ॲरोने दाखवलेली आहे. बी ची आई सी, सी आई दाखवलेली आहे. त्या आईचे पती डी हे वडील दाखवलेले डी, आणि ई ही डी ची आई आहे, वडिलांची आई आहे. सी ही बी ची आई आहे, आणि ए ही बी ची बहीण असल्यामुळे सी ही ए ची आई आहे. सी ए ची आई आहे आणि डी हा सी चा वडील आहे. म्हणजे डी हा ए च्या आईचा वडील आहे. म्हणजेच हे आजोबा ठरतात. मामाचे आजोबा किंवा नानाही गुजराती भाषेत त्यांना म्हणतात. म्हणजे याचे उत्तर ब आजोबा हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27. एका पुरुषाकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, त्याची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. त्या स्त्रीचा त्या पुरुषाशी काय संबंध आहे? पर्याय आहे अ आई, ब बहीण, क मावशी, ड आजी. आकृती काढून घ्या. एक स्त्री आहे. ती स्त्री एका पुरुषाकडे बोट दाखवत म्हणते, त्याची आई, त्या पुरुषाची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्त्री स्वतःच होय, कारण दुसरी मुलगी इथं दिलेलीच नाही. म्हणजे त्या पुरुषाची आई ही ती स्त्रीच आहे. त्यामुळे ती स्त्री त्या पुरुषाची आई ठरते. म्हणून अ आई हे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 28 बघूया. ए हा बी व सी या दोघांचेही वडील आहेत. डी हा बी चा मुलगा आहे. ई ही डी ची बहीण आहे. ई ही सी ची भाची लागते हे खरे मानल्यास ए आणि डी चा काय संबंध आहे? पर्याय दिले अ वडील, ब आजोबा, क मामा, ड काका. हे मांडून घ्यायचं. इथं ए ला 2 मुलं आहे, बी आणि सी, ते दाखवलेलं आहे. ए वडील आहे, बी आणि सी त्यांचे मुलं आहे. म्हणजेच बी आणि सी भाऊ होतात. ओके. डी हा बी चा मुलगा आहे, म्हणून बी खाली आरव खाली दाखवून डी मुलगा दाखवलेला आहे. आणि ई ही डी ची बहीण आहे, म्हणजे डी या मुलाची बहीण ई आहे. म्हणजे बी ही ई ही बी ची मुलगी आहे. ए हा बी चा वडील आहे आणि डी हा बी चा मुलगा आहे. म्हणजे डी हा ए चा नातू होय. म्हणजे ए हा डी चा आजोबा ठरतो. म्हणून ब आजोबा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 29. एका कुटुंबात पी व क्यू हे पती पत्नी आहेत. त्यांना आर आणि आर मुलगा, एस मुलगी आहे. आर चे लग्न टी शी झाले असून त्यांना यू मुलगा आहे. एस चे लग्न व्ही शी झालं असेल त्यांना डब्ल्यू मुलगी आहे. यू आणि डब्ल्यू यांचा संबंध काय? पर्याय मामे भाऊ, आते भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ. आकृत्या काढून घ्या. पी आणि क्यू काढले, पती पत्नी. त्यांना 2 मुलं आहे, आर आणि एस. आर हा मुलगा, एस हा मुलगी. आर चं लग्न झालं टी शी. ओके. आणि एसचं मुलगा एसचं लग्न झालं व्ही शी. आर आणि टी यांना एक मुलगा झाला, तो आहे यू. एस आणि व्ही यांना एक मुलगी झाली, टी आहे डब्ल्यू. तर यू आणि डब्ल्यू चा संबंध काय? आता आर आणि एस हे भाऊ बहीण आहे, कारण पी आणि क्यू ची मुलं आहे. यू हा आर चा मामा असून डब्ल्यू ची आई ही एस आणि यू चा वडील आर ची बहीण आहे. म्हणून एस ही यू ची आत्या आणि आर हा डब्ल्यू चा मामा ठरतो. डब्ल्यू च्या दृष्टीने यू हा तिच्या मामाचा मुलगा, म्हणून डब्ल्यू हा मामे भाऊ ठरतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अ मामे भाऊ. प्रश्न क्रमांक 30. ए आणि बी या सख्या बहिणी आहे. सी चा ए हा मुलगा आहे, डी ची बी ही मुलगी आहे. सी चा डी शी काय संबंध आहे? सोपा प्रश्न आहे. पर्याय मावस भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ, आते भाऊ. दोन्ही सख्या बहिणी आहे ए आणि बी, त्या काढल्या.
ए ला सी मुलगा आहे, बी ला डी मुलगी आहे. ए व बी सख्या बहिणी आहे, त्यामुळे त्यांच्या मुलाची आपापसात मावस नाती जुळता. सी ची आई ए ही डी ची आई बी ची बहीण मावशी असल्याने सी आणि डी मावस भाऊ ठरतो, म्हणून अ मावस भाऊ हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. पी हा क्यूचा भाऊ आहे, आर ही क्यूची आई आहे, एस हा आरचा पती आहे, एस चा पी शी संबंध काय? आकृती काढून घ्यायची. एस एस आणि पी हे यांचा संबंध आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे एस हा आरचा पती आहे, म्हणून एस आणि आर मधला संबंध पतीने दाखवलेला आहे. आर ही क्यू ची आई आहे, म्हणून आर ची मुलगी क्यू दाखवली आहे. आणि पी हा क्यू चा भाऊ आहे, म्हणजे पी आणि क्यू हे भाऊ बहीण आहे. आर या आईपासून झालेले आहे आणि त्या आर आईचा पती एस आहे. तर आर ही क्यू ची आई आहे आणि पी हा क्यू चा भाऊ असल्याने आर सुद्धा पी ची आई आहे. एस हा आरचा पती म्हणजे एस हा पी चे वडील ठरता. म्हणजे एस आणि पी चा संबंध वडील या नात्याने येतात, म्हणून अवडील हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. एका पुरुषाकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, त्याची पत्नी ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. त्या पुरुषाचा त्या स्त्रीशी काय संबंध आहे? पर्याय: भाऊ, पती, वडील, काका. आकृतीद्वारे बघा. स्त्री दाखवा. स्त्री पॉइंट करते पुरुषाला आणि म्हणते, त्याची पत्नी ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. हा प्रश्न 3 वेळा रिपीट झालेला आहे. माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्त्री स्वतःच होय. त्यामुळे ती स्त्री त्या पुरुषाची पत्नीच आहे. म्हणजे तो पुरुष तिचा काय ठरतो? तो पुरुष तिचा पती ठरतो. म्हणजेच ब पती हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आपण जर नीट लक्ष दिले असेल तर हा प्रश्न 15 वर्षात तिसऱ्यांदा रिपीट झालेला आहे. प्रश्न 33. जर गुणिले म्हणजे वडील, भागिले म्हणजे आई आणि अधिक म्हणजे भाऊ असे म्हटले, उदाहरणार्थ पी गुणिले क्यू म्हणजे पी हा क्यू चे वडील, तर पी गुणिले क्यू भागिले आर प्लस या वरून एस आणि पी यांच्यातील संबंध काढा. म्हणजे आपल्याला सूत्र कोणतं दिलं आहे? पी गुणिले क्यू भागिले आर प्लस एस. आता टप्प्याटप्प्याने सोडू. जर गुणिले चिन्ह असेल तर वडील, म्हणजे पी गुणिले क्यू मध्ये पी हा क्यू चा वडील होतो, कारण गुणिले शब्द म्हणजे वडील मानायचा. क्यू भागिले आर, इथं भागिले म्हणजे आई होते, म्हणजे क्यू ही आर ची आई होते. म्हणजेच आर हा क्यू चा मुलगा किंवा मुलगी आहे. आता पुढचा दिलेला आहे आर प्लस एस. इथं अधिक म्हणजे भाऊ दिलेला आहे, म्हणजे आर आणि एस ही भावंड आहे. आर आणि एस दोघं भावंड आहेत. हेच आपण जर आकृतीत मागितले, वडील पी, आई क्यू, त्यांचे 2 मुलं आर आणि एस, ते भावंड आहे. पी हा क्यूचा वडील आहे. आर आणि एस आई आहे, म्हणून एस हा पी चा नातू किंवा नात किंवा ग्रँड चाइल्ड आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 34. पुरुष ए याचे लग्न स्त्री बी शी झाले, बी चा भाऊ सी आहे, सी चे लग्न डी शी झाले. ए आणि सी चा संबंध काय? पर्याय: मेहुणा, दीर, साडू, काका. आकृत्या काढून घ्या. ए पुरुष, त्याचं लग्न झालं बी शी, बी स्त्रीशी, दोघांतलं नातं पती पत्नी. बी चा भाऊ आहे सी, म्हणून सी आणि बी मधलं नातं दाखवलं भाऊ. सी चं लग्न झालं डी चं, सी आणि डी चं नातं आहे पती पत्नी. तर ए आणि सी या दोघांमधलं नातं काय? आता सी हा जो पुरुष आहे हा पत्नी बी चा भाऊ आहे. पत्नीचा भाऊ हा पुरुषाचा मेहुणा असतो. त्यामुळे ए चा सी शी संबंध मेहुणा असा होतो, म्हणून अमेहुणा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35. श्री ए चे लग्न पुरुष बी शी झाले आहे. बी ची बहीण सी आहे. सी चा ए शी काय संबंध आहे? सोपा प्रश्न आहे. उत्तर: नणंद, जाऊ, मेहुणी, दीर. आता श्री ए काढली,
तिचं लग्न बीशी झाली म्हणून बी पुरुष दाखवला. एम आणि बी मधलं नातं झालं पती पत्नी. बीला बहीण आहे. बी या पुरुषाला बहीण आहे. ती सी आहे. ती स्त्री आहे बहीण असल्यामुळे. बी आणि सी म्हणजे बी ची बहीण सी आहे. सी ही एच्या पतीची, ए या स्त्रीच्या पतीची बहीण आहे. पतीची बहीण ही स्त्रीची नणंद असते. मुळे सी चा एशी संबंध नणंद आहे. म्हणून अननंद हे बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 36. पुरुष ए याचे लग्न स्त्री बी शी झाले आहे. एच्या भावाचे नाव सी आहे. सी चा बी शी काय संबंध आहे? सोपा प्रश्न आहे. दीर, मेवना, जावई किंवा भाऊ. पहिल्यांदा आपण पुरुष ए मध्यभागी काढून घेऊया. एच्या भावाचे नाव सी आहे म्हणून सी आणि ए मधलं नातं भावाने दाखवलं आहे. एचं लग्न बी शी झालंय म्हणून एचं आणि बीचं नातं पती पत्नी असं झालंय. पुरुषाचा भाऊ आहे. सी हा बीच्या पतीचा म्हणजे एचा भाऊ आहे. पतीचा भाऊ हा दीर असतो. त्यामुळे सी आणि बीचा संबंध दीर आहे. म्हणून अधीर हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 37. एच्या मुलीचे लग्न बी शी झाले आहे. बीचा एशी काय संबंध आहे? अगदी सोपा प्रश्न. जावई, मुलगा, भाचा, पुतण्या. एची मुलगी आहे. एची मुलगी एडी एज डॉटर असं दाखवलं आहे. त्याचं लग्न एच्या मुलीचं लग्न बी शी झालेलं आहे. बीने एच्या मुलीशी लग्न केलं आहे म्हणून बी हा एचा जावई ठरतो. म्हणून जावई हे बरोबर उत्तर आहे. असे सोपे प्रश्न सुद्धा विचारले जातात. प्रश्न 38. एच्या मुलाचे लग्न बी शी झाले आहे. बीचा एशी काय संबंध आहे? हा पूर्वीप्रमाणेच प्रश्न आहे. पर्याय सून, मुलगी, सासू, नात. एच्या मुलाचे म्हणजे ए वडील आहे त्याचा मुलगा आपण दाखवला आहे ए सन एस म्हणजे एचा मुलगा एस. त्याचे लग्न बी शी झालेले म्हणजे स्त्री बी आहे. म्हणजे एचा मुलगा एस आणि बी हे पती पत्नी आहे. तर बी चा एशी संबंध काय आहे? तर ए हा सासरा ठरतो. बीने एच्या मुलाशी लग्न केलंय म्हणून त्यामुळे बी ही सून ठरते. म्हणून असून हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 39. ए ला 3 मुलगे आहेत. बी, सी आणि डी. बी चा मुलगा ई आहे. सी ची मुलगी एफ आहे. डी अविवाहित आहे. ई चा एफ शी काय संबंध आहे? पर्याय आहे चुलत भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ, मावस भाऊ. आकृती काढून घ्या. ए ला 3 मुलं दाखवा. बी, सी, डी. डी हा अविवाहित आहे. बी ला मुलगा आहे ई. तो बी चा मुलगा ई दाखवून घ्या. सी ला एफ मुलगी आहे. ती मुलगी एफ दाखवून दिलेली. तर ई आणि एफ चा संबंध काय असणार आहे? आता बी आणि सी हे दोघे ही ए चे मुलगे आहेत म्हणजे सख्खे भाऊ आहेत. त्यांची मुलं ई व एफ वडिलांच्या बाजूने नातेवाईक असल्यामुळे ते चुलत नाते तयार होते. त्यामुळे ते सख्खे चुलत भाऊ आहे. ई आणि एफ यांच्यातले नाते चुलत भाऊ, अचुलत भाऊ हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. पी आणि क्यू सख्या बहिणी आहेत. आर हा पी चा पती आहे आणि एस हा क्यू चा पती आहे. आर व एस यांच्यामधील नाते संबंध काय? साडू, मेवना, दीर, भाऊ. सोपा प्रश्न आहे. 2 स्त्रिया आहेत पी आणि क्यू. दोन्ही सख्या बहिणी आहे म्हणून पी आणि क्यू दोन्ही बहिण्या दाखवल्या आहे. पी चा पती आर आहे म्हणून त्यांच्यातलं पी आणि आर मधलं नातं पती पत्नी आहे. क्यू चा पती यस आहे. क्यू आणि यस मधलं नातं पती पत्नी आहे. 2 सख्या बहिणीशी लग्न करणाऱ्या 2 पुरुषांना साडू म्हटलं जातं. त्यामुळे आर आणि यस एकमेकाचे साडू आहे म्हणजे साडू हे बरोबर उत्तर. हा सगळ्यात सोपा प्रश्न. प्रश्न 41. 2 सख्या भावांच्या पत्नी असलेल्या 2 स्त्रियांमध्ये आपापसात काय नाते असते? अ जाऊ, ब ननंद, क मेवणी, ड साडू. 2 सख्या भावांशी लग्न झालेल्या स्त्रिया एकमेकांच्या जाऊ असतात. त्यामुळे या 2 स्त्रियांमधील नाते जाऊ असे आहे म्हणजे अ जाऊ हे बरोबर उत्तर आहे.